कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अशू क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, मी ब्लाऊज स्टिच करत असताना एक गोष्ट मला आढळली की जी तुम्हाला शेअर करायची वाटली, सो मी आता तुम्हाला शेअर करणार आहे. आजकाल खूप सारे साड्यांवरचे ब्लाऊज असे निघाले आहेत की त्याला ऑलरेडी एम्ब्रॉयडरी वगैरे असते किंवा ब्लाऊजला ऑलरेडी डिझाईन केलेली असते. तेव्हा तिथं आपण कशा पद्धतीनं गळा मॅनेज करायचा, आपली गळा रुंदी कशा पद्धतीने मॅनेज करायची आहे. जर आपलं लहान साईजचं ब्लाऊज असेल तर त्या ठिकाणी आपली गळा रुंदी जी आहे ती जेवढी आपण ब्लाऊजला दिलेली आहे तेवढी नसते, जेवढी त्या लोकांनी ब्लाऊजला दिलेली असते त्या पद्धतीची नसते. तर ते आपण कशा पद्धतीने मॅनेज करून ब्लाऊज आपण एकदम परफेक्ट पद्धतीने कसा स्टिच करायचा आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ दाखवणार आहे. तर बघा, तुम्हाला मी ब्लाऊजचा पीस दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने. तर पहा, हा असा वाला ब्लाऊज पीस आहे, तुम्ही बघून घ्या. हा असा ब्लाऊज आहे. इथं आपली जी आहे इथून एवढ्या पार्टमध्ये, इथून या एवढ्या पार्टमध्ये आपली गळा रुंदी बसून जाणार आहे. तर या ब्लाऊजची जी गळा रुंदी आहे ती थोडी ना एवढी असणार आहे. तर ही किती आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. थांबा, 11 इंचाचा आहे. किती इंच आहे? 11 इंचाचा आहे. पण या ब्लाऊजचा जो डीप नेक आहे त्यामुळं आपल्याला एवढं येणार नाही. तर ह्यामध्ये एक्स्ट्राचा आलेला आहे, म्हणजे 11 म्हणजे 5.5 इंच. 5.5 इंच एवढी आपली याची येणार नाही गळा रुंदी. तर ती कशा पद्धतीने मॅनेज करायची तर तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या एकदम इझिली लक्षात येईल. किंवा तुम्हाला जरी असा ब्लाऊज स्टिच करायला आला तर तुम्ही न घाबरता सुद्धा ही पद्धत तुम्ही माझी पाहिली तर तुम्ही एकदम केअरफुली आणि एकदम कॉन्फिडेंटली हे ब्लाऊज आहे ते अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता. चला तर मग तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. बघा, इथं मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि याची गळा रुंदी पाहू शकता तुम्ही किती मोठी आलेली आहे. याचं हे ती लोक देत असताना ते त्यांच्या अंदाजाने देत असतात, आपल्याला इथं मॅनेज करावं लागतं. तर बघा, इथं आपल्या जी गळ्याची रुंदी आहे किंवा जो पूर्ण शोल्डर आहे तो आपल्याला त्या फॅब्रिकवरती कसा मॅनेज करायचा ते तुम्हाला दाखवते. बघा, इथं आपली आहे ती गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे मी. तर 2.5 इंच म्हटल्यानंतर 2 आणि 2 4 आणि ते पाऊण अर्धा असं 4.5 इंचाची गळा रुंदी आपल्याला एवढ्या भागात बसवायची आहे आणि एवढं एक्स्ट्रा आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा, आता तुम्हाला दाखवते मी कसं करायचं आहे. तर हे आपला पूर्ण शोल्डर किती आहे तर हा 5 इंच आहे. तर तो त्या साईडला मी तुम्हाला दाखवलं होतं, ते मी कटिंग करताना कसा गळा रुंदी वगैरे टाकून करायचं हे तुम्हाला दाखवलं होतं. तर आता हा गळा जसा आहे तसा मी यावर तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवणार आहे. इथं 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. याची उंची आहे 8 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा, गळा उंचीचं वरच्या साईडला मी 2.25, खालच्या साईडला इथं 3 इंचावरती रुंदी घेणार आहे, जेणेकरून आपला जो नेक आहे तो खालच्या साईडने थोडासा ब्रॉड व्हावा यासाठी. आणि सर्व मार्किंग केलेले आहे ते आपण जोडून एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा गळा हवा तसा तुम्ही इथं काढू शकता. आणि इथं बघा, मी एक बॉक्स रेडी करून घेतलेला आहे आणि जो आपला शेप आहे तो इथे मी तुम्हाला दाखवते. बघा, मी इथं 5 शेप काढणार आहे, तर तो कशा पद्धतीने काढायचे तुम्हाला दाखवते. बघा, तर आपली ही पूर्ण उंची आहे ना, पूर्ण जी गळ्याची उंची आहे त्याचा मी सेंटर काढून घेतलेला आहे. तर सेंटर काढत असताना मी मोदत वगैरे न बसता डायरेक्ट आहे तेच कापड फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याचा सेंटर निघलेला आहे. नंतर जिथं आपण सेंटर काढला तिथून एक आपण फोल्ड करून घ्यायचा आहे. याचा सुद्धा सेंटर तुम्ही निघलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा, आता इथं आपण कशा पद्धतीनं बघा, जिथं आपण वरच्या साईडला सेंटर काढला होता तिथं अर्धा इंच ते पाव इंचाचं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथं पाऊण इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं जसं आपल्याला पान शेप जसा द्यायचा आहे तसा मी इथं मार्किंग करून घेते. तुम्ही बघा, खालच्या साईडला सुद्धा मी इथं एक सेंटर काढून घेते जेणेकरून मला शेप द्यायला इझी जाईल. तर बघा, तिथं मी पाऊण इंचावरती जिथं सेंटर आलेला येणार आहे तिथं मी पाऊण इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, अगदी जसं वरती घेतलं त्याच पद्धतीनं. आणि त्याचा सेंटर कुठं येत आहे ते बघते बघा मी. तर इथं जो मी पहिला अंदाजे टाकला होता तिथंच आलेला आहे, तुम्ही मोजून घ्या. अंदाजे टाकायच्या नादी लागू नका, खालीवर होऊ शकतं यासाठी मला अंदाज आलेला आहे. सो मी इथं आपलं हेन टाकलेलं आहे आणि जसा मला हवा तसा मी इथं शेप इथं देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर शेप आपण इथं देऊन घेतलेला आहे. आता हे आपण एकदम डार्क करून घेऊया, जेणेकरून आपण हे पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला त्या साईडला सुद्धा जसं या साईडला शेप आहे अगदी त्याच पद्धतीचा शेप आपल्याला त्या साईडला सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. सुद्धा असा पलटी करून घेणार आहे, टॅप टॅप करून घेणार आहे 2 ते 3 वेळा, जेणेकरून आपलं जे आपण जे मार्किंग केलं होतं अगदी त्याच पद्धतीनं त्या साईडला आपल्याला उठून येईल यासाठी. खरं टॅप करायच्या आधी तुम्हाला सर्व कॉर्नर आहेत ते एकदम परफेक्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पहिलं जे मी राऊंड शेप केला होता तुम्हाला दाखवण्यासाठी कटिंग करत असताना, तर त्याकडं प्लीज तुम्ही थोडं इग्नोर करा. आणि जसा मी आता
या साईडला काढलेला आहे, अगदी त्या साईडला तसाच उठून आलेला आहे, एकदम फेंट असा उठून आलेला आहे. तर तो मी काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जसा या साईडला आलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं त्या साईडला सुद्धा आलेला आहे. आणि हे आपण थोडा डार्क करून घेऊया, जेणेकरून टीप मारत असताना आपल्याला इझी जावं किंवा आपलं जो गळ्याचा शेप आहे तो चुकू नये यासाठी. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीनं आपला हा नेक इथं ड्रॉ करून झालेला आहे. आता ह्याचा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे बघा. तर आपण अस्तरचा सेंटर काढून घेतलेला आहे. अंतर आलेलं आहे तर शोल्डरचं तेवढंच आपलं या साईडला सुद्धा आलं पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा मेन फॅब्रिकवरती मी ठेवत असताना थोडंसं मी मेन फॅब्रिक एक्स्ट्रा कट केलं होतं, सो मी तिथं अर्धा इंचाचं थोडंसं मार्किंग करून घेतलेलं तुम्ही बघू शकता, जेणेकरून नंतर स्टिच करताना सुद्धा आपल्याला आणि इथून पुढं आपल्याला 5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. स्टिच करत असताना प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे ते आपलं कटच होऊन जाणार आहे. आणि तिथून पुढं मी तुम्हाला बघा 5 इंचावरती जसं आपल्या इथं शोल्डर टाकला होता अस्तरचा त्याच पद्धतीनं तिथून पुढं 5 इंचावरती मी खालच्या साईडला सुद्धा तुम्हाला बघायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. इथं सेंटर काढून घेतलेला आहे, तर तो सेंटर तुम्हाला अगदी परफेक्ट आला पाहिजे, नाही तर तुमचा गळ्याचा जो पॉईंट असतो मेन पॉईंट तो तर तुमचा वाकडा तिकडा येऊ नये किंवा तिरपा जाऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. इथं मी सेंटर घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा मी इथं थोडीशी लाईन फेंट अशी मारून घेतलेली होती. आणि बघा हे मी आता जे आपलं अस्तर आहे ते मी याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे. जशी पहिली लाईन मारली होती ना अगदी त्या पद्धतीने खालच्या साईडला जशी डिझाईन आहे तिथं सुद्धा थोडं आपल्याला शिलाईसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, ते स्टिप मारासाठी खालच्या साईडला अर्धा इंच ठेवून घ्यायचं आहे. आणि सर्व जे पद्धत आहे जी सर्व आहे ते ओकेमध्ये आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी त्या पद्धतीने आपल्याला इथं एक टिप देऊन घ्यायची आहे सेंटरला, जेणेकरून तुमच्या दोन्ही साईडला जेवढं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिथं घेऊ शकता किंवा तुम्हाला येऊन जाईल, त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. हा सेंटर आता बघा तुम्ही ओपन केल्यानंतर हा सेंटरला आपण टिप मारून घेतलेली आहे. खालच्या साईडला थोडी चुनी पडते आहे, तर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ही टिप मारत असताना तुम्ही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, जेवढी तुमची गळ्याची जी उंची आहे ना अगदी तिथपर्यंत किंवा त्याच्या एक थोडंसं अर्धापर्यंतच तुम्हाला ही मधली टिप आहे ती मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला खाली मेन फॅब्रिकला चुनी वगैरे पडू नये यासाठी. आणि बघा मी इथं आपला मेन फॅब्रिक आहे इथं ठेवून घेतलेला आहे आणि ते सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर मी इथं ठेवून घेतलेलं आहे. आणि पुढची प्रोसेस तुम्हाला आता मी सांगते आहे, तर तुम्ही काळजीपूर्वक नक्की बघा. हे ठेवून घेतलेलं आहे सर्व ठिकाणी. आपल्याला आता इथं पिना वगैरे ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून जे खालचं मेन फॅब्रिक आहे ते आपलं हलू नये यासाठी. या ब्लाऊजचं जे कापड आहे हे ब्लाऊज पीस जो आहे तो थोडा सुळसुळी आहे, सो मला कोणत्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे. आणि इथं सेंटर बघा इथं खालच्या साईडला सुद्धा आपला जो सेंटर आहे तो अगदी परफेक्ट यावा यासाठी मी इथं फोल्ड करून सेंटरला इथं एक नॉच देऊन घेणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरू शकता, तुम्ही सुद्धा असं करू शकता, जेणेकरून तुमच्या खालच्या साईडला सुद्धा तिरकं जाऊ नये यासाठी. आणि इथं आपण नॉच दिला होता त्याचवरून आपल्याला इथं आपल्या जो अस्तरचा सेंटर आहे तोच आपल्याला तिथं ठेवून घ्यायचा आहे. आणि चारही बाजूनं मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला इथं पिना लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुमचा मेन फॅब्रिक किंवा अस्तर अजिबात दोन्ही हलू नयेत यासाठी. आणि तुमचा जो गळा आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये तयार व्हावा यासाठी. तर बघा इथं मी पिना लावून घेतलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा इथं पिना लावून घ्यायच्या आहेत. जनरली पिना तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जातील, तिथं तुम्हाला मशीनचं सामान भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला या पिना आहेत त्या भेटून जातील. आणि बघा इथं मी चारी बाजूनी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जसं आपण नेक ड्रॉ केलेला आहे अगदी त्या पद्धतीने. खालच्या साईडला सुद्धा मी बघू शकता आपण एवढा आहे ते एक्स्ट्रा तुम्हाला टिप मारेल तुम्हाला दिसतंय ना तेवढा इथं टिप मारून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला जेवढा अस्तरवरती गळा आहे जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढी आपली इथं तयार व्हावी यासाठी. आणि जसं आपण ड्रॉ केलं होतं अगदी त्यावरूनच आपल्याला इथं मशीनची टीप आहे ती मारून घ्यायची आहे. टीप मारत असताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे, खालच्या साईडला जर कुठं फोल्ड वगैरे झालं असेल तर ते तुम्हाला अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे टीप मारून तिथंसुद्धा. आणि अशा पद्धतीने इथं मी तुम्हाला टिप मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर इथं बघा हे टिप मारून झाल्यानंतर ते मधलं जे कापड आहे ते मी इथं कट करून घेतलेलं आहे, त्याला थोड्या नॉचेस देऊन घेतलेलं आहे, जे आपण एक्स्ट्रा तर टिप मारून घेतल्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा कट करतो ना तर नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगमध्ये नेक रेडी व्हावा यासाठी. आणि बघा हे पलटी करून घेऊन मी अस्तरवरती एक टिप देऊन घेणार आहे, जेणेकरून आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तो एकदम सुंदर आणि परफेक्ट पद्धतीनं रेडी व्हावा यासाठी.
तर बघा इथं मी टीप देऊन घेत आहे. ही टीप देत असताना तुम्ही काळजी घ्या, अगदी व्यवस्थितच तुम्हाला ही टीप देऊन घ्यायची आहे. अजिबात मेन फॅब्रिकवरती तुम्हाला सुईची टीप वगैरे जाता कामा नये. तर इथं मी टीप देऊन घेतलेली आहे. नंतर आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यावरून सुद्धा मी एक टीप देऊन घेणार आहे, जी आपली ही फायनल टीप असणार आहे गळ्याची. जसा आपण गळा दिलेला आहे अगदी त्याच पद्धतीने इथं आपण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथं आपण टीप मारून घेतली आहे गळ्याला आणि त्यानंतर बघा इथं आपण मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण स्टिच करत असताना ते हलू नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. इथं मी लेस लावणार आहे नेकला, तर ती नेकला लेस लावायच्या आधीच मी इथं टीप मारून घेतलेली आहे. आणि बघा इथं आता आपण इथं अशा पद्धतीनं नेक रेडी झालेला आहे. इथं आपण आता लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला जी हवी ती लेस तुम्ही इथं वापरू शकता. आणि लेस लावत असताना मी पहिल्यांदा नेहमी बाहेरच्या साईडनं टिप मारून घेत असते, जेणेकरून जसा आपला नेक आहे त्याला अगदी परफेक्ट पद्धतीने लेस आहे ते आपली तयार व्हावी आणि बसली जावी आपल्या ब्लाऊजला. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा मी इथं कट करून घेतलेलं आहे. लेस लावत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, नेहमी कोणतीही आणि कितीही रुंदी किंवा कितीही पातळ कमी असू दे, तुम्हाला तिथं डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला नेक रेडी झालेला आहे. याच्यानंतर आपण आता ब्लाऊजचा नेक फक्त रेडी करून घेतलेला आहे. अजून आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे आणि टक्ससुद्धा मारून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही फक्त लेस आणि नॉड लावलेली आहे. तर किती सुंदर आपला हा नेक आहे तो इथं दिसत आहे. तर बघा हे झाल्यानंतर आता आपण ह्यातून घेऊया. तर टक्स पाडत असताना नेहमी आपण सेंटरपासून पुढं 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी मार्किंग करते, पण मार्किंग शक्यतो तुम्ही जर बिगिनर असाल तर मार्किंग करून इथं घेऊ शकता. जशी तुमचे ब्लाऊज असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथं 4, 4.5 ते 5 इंचापर्यंत आपल्याला सेंटरपासून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडला 4 इंच घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे. ते आपल्याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे एका साईडला जे आपण मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग आपलं त्या साईडला सुद्धा उठून यावं यासाठी फोल्ड करून बघा. त्यावर मी टॅप टॅप करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपलं मार्किंग आहे ते इथं उठून आलेलं आहे. त्यावरून थोडं मी तुम्हाला दिसावं यासाठी डार्क करते आणि आपली जी टीप आहे ती इथं मी मारून घेते. आपला जो टक्स आहे तो इथं मी मारून घेणार आहे. तर बघा इथं तुम्ही नेहमी टक्स मारत असताना डबल टिप देऊन घ्यायची आहे टक्सला सुद्धा, जेणेकरून तो खुलू नये यासाठी. या साईडला जसा केला अगदी त्याच पद्धतीनं आपण त्या साईडला सुद्धा टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा इथं तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचे टक्स मी इथं मारून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथं कमरेची पट्टीसुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. तर कमरेची पट्टी जॉईन करत असताना बघा आपल्याला खालच्या साईडला जेवढं आपण अर्धा इंचाचं जे मार्किंग सोडलं होतं, अर्धा इंचाचं जे मार्जिन सोडलं होतं त्याच्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. नंतर ती आतल्या साईडला असे पसरून घ्यायची आहे. त्यावरून एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. दाब टिप देऊन झाल्यानंतर ती आतल्या साईडला फोल्ड करून एक टिप मारून घेऊ शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही असं टिप मारतच फोल्ड करून सुद्धा ही टीप जी आहे ती मारून घेऊ शकता. पण ही टीप आहे ते मी पक्की टीप मारत नाही आहे, परमनंट टीप मारत नाही आहे. मी इथं कच्ची टीप मारून घेणार आहे आणि त्यानंतर ती खोलून मी तिथं हात शिलाई घालून घेणार आहे. तुम्ही जर ब्लाऊज ज्या पद्धतीनं स्टिच करतात त्या पद्धतीनं तुम्ही जर टीप मारत असता, मला फिनिशिंगमध्ये काम करायचं असतं, सो मी नेहमी प्रत्येक ब्लाऊजला इथं हात शिलाई करून घेत असते. आणि तुम्ही बघू शकता इथं आपण ब्लाऊजला पट्टी मारून झाल्यानंतर पट्टीला किती सुंदर पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. याला तर मी लटकनसुद्धा लावून घेतलेले आहेत कापडाचे. तर किती सुंदर आणि फिनिशिंग ब्लाऊजचा पार्ट जो बॅकचा पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.